तर कर्मदंड मराठीवर संपादकीय सत्रात मी संपादक रामलिंग पुराणे आपलं स्वागत करीत आहे. खरंच महिला राज आहे का? तर मग महिला पदाधिकारी फक्त कागदावरच का? परवाच मोठ्या थाटामाटामध्ये जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. मनालाही खूप समाधान वाटले, कारण आज महिला भगिनींनी प्रत्येक क्षेत्रात उत्तुंग भरारी घेऊन आपली वेगळी छबी निर्माण करण्याचा यशस्वी प्रयत्न करीत आहेत. त्यांना प्रोत्साहित करणे हे तुमचे आमचे कर्तव्य आणि जबाबदारीच आहे. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून आज महिला भगिनी स्वावलंबी व स्वाभिमानाने जगत आहेत. परंतु काही क्षेत्रात अजूनही महिलांना दुय्यमत्व दिले जात आहे. त्याच्याकडे नकारात्मक व जाणीवपूर्वक दुर्लक्ष होताना आपण पाहतो आहोत. महिला पदाधिकाऱ्यांची पदे फक्त नावापुरतीच कागदावर राहिली आहेत का, हे पाहून मनाला खंत वाटते आणि आठवण येते ती भारतीय संविधानाची. एकीकडे आपणच संविधान रक्षक, संविधान जनजागृतीसाठी प्रयत्न करतो आणि दुसरीकडे मात्र आपल्यातीलच काही नागरिक सत्तेचा दुरुपयोग करून कायदा पायदळी तुडवण्यासाठी खतपाणी घालत असल्याच्या प्रकारामध्ये दिवसेंदिवस अधिकच वाढ होताना दिसत आहे. आजही ग्रामीण भागात राजकीय क्षेत्रात महिला भगिनींचे पदे हे कागदावरच दिसून येतात. कारभार मात्र पुरुष हाकताना दिसतात. याचा अर्थ ग्रामीण भागातील महिला आजही कारभार सांभाळायला कमजोर आहेत का, असे प्रश्न निर्माण होतात. अनेक ग्रामपंचायतीत महिला भगिनी सरपंच सदस्य झाल्या, नगर परिषदेत नगरसेविका म्हणून निवडून आल्या, मात्र अद्याप कारभार सरपंच पती, सरपंच पुत्र, नगरसेविका पती हाकताना दिसून येतात. याला जबाबदार कोण? याला जबाबदार हे सत्ताधारी पक्ष जरी असले तरी याला खतपाणी घालणारे तुम्ही आम्ही नागरिकच आहोत, हे विसरता कामा नये. आजही अनेक कार्यक्रमात पदाधिकारी महिला भगिनींच्या सत्कारासाठी नाव पुकारले तर तात्काळ नवरोबा सत्कार स्वीकारण्यासाठी समोर येतात. हे कितपत योग्य आहे? नगरसेविकापती, सरपंचपती किंवा प्रतिनिधी म्हणून सत्कार करायला हरकत नाही. मात्र महिला पदाधिकारी भगिनी घरात आणि पतिदेवत सरपंच, नगरसेवक, सदस्य म्हणून स्वतःलाच मिरवत असतात आणि ते पण कार्यक्रमाच्या व्यासपीठावर किंवा पहिल्या रांगेत बसून. यामध्ये राजकीय सत्ताधारी पक्षाचा मात्र मोठा फायदा होत असल्याचे चित्र आहे. एकीकडे महिला पदाधिकारी भगिनी तर दुसरीकडे त्यांचे पती, मुलांचे कार्यकर्ते म्हणून मागे पुढे फिरायला ताकद मिळाली. लोकशाहीच्या माध्यमातून निवडून आलेल्या पदाधिकारी मात्र आता नामात्र शिल्लक राहतील का, असा प्रश्नही उपस्थित होताना दिसत आहे. ग्रामपंचायत, नगर परिषद, जिल्हा परिषद, पंचायत समिती यासह अनेक क्षेत्रात सरपंचपती, सरपंच पुत्र, नगरसेविकापती, सदस्यपती यांचाच कारभार यापुढे चालू राहणार, की जनाची नाही तर मनाची बाळगून बदल होईल का, याकडे जनतेचे लक्ष लागले आहे. एखादी सवय लावणे सोपे असते, परंतु ती सवय मोडीत काढणे हे मात्र सर्वांनाच अवघड असते. मग ते नागरिक असो, सत्ताधारी असो किंवा पदाचा दुरुपयोग करणारे व्यक्ती असो, त्यांना त्याचे परिणाम भोगावेच लागणार आणि हे वास्तव सत्य आहे. अज्ञानी जनतेसमोर असे प्रकार घडतात हे साहजिकच आहे. मात्र जेव्हा प्रशासन आणि सुजाण नागरिकांसमोर असे प्रकार घडत असताना ते मूग गिळून गप का असतात, असे प्रश्न आता नागरिकातून विचारले जात आहेत. यापुढे तरी महिला पदे कागदावरच आणि पती पुत्र मात्र सत्कार कारभाराच्या घोड्यावर, यात बदल होईल का हे पाहणे महत्वाचे ठरेल. धन्यवाद.